नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, पहिला प्रश्न, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित डॉक्टर विजयपत कैलाशपत सिंघानिया यांचे शनिवारी सायंकाळी मुंबईत निधन झाले. ते 87 वर्षाचे होते. ते कोण होते? तर पहिलं ऑप्शन बघा वैज्ञानिक, दुसरं ऑप्शन आहे अर्थतज्ञ, तिसरं उद्योजक आणि चौथं ऑप्शन आहे लेखक. तर विजयपत कैलाशपत सिंघानिया हे उद्योजक होते. ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट राहणार आहे. पुढचा प्रश्न बघा, विश्व तिरंदाजी महासंघाने सर्वोत्तम पॅरा तिरंदाजी 2025 खेळाडू कोणाला निवडला? तर ऑप्शन 1 आहे शीतल देवी, ऑप्शन 2 आहे राकेश कुमार, तिसरं ऑप्शन आहे श्याम सुंदर स्वामी आणि चौथं ऑप्शन आहे ज्योती बनिया. तर याचं करेक्ट उत्तर आहे शीतल देवी यांना सर्वोत्तम तिरंदाजी पॅरा म्हणून निवडलेलं आहे 2025चं. तर शीतल देवीला बघा वर्ल्ड पॅरा आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळालं आहे. टीम सिल्वर और मिक्स टीम ब्रॉन्झ विजेता आहेत त्या. आणि दुसरं जे ऑप्शन आहे ते राकेश कुमार विश्व रँकिंग टुर्नामेंटमध्ये पदक मिळालेलं आहे. आणि श्याम सुंदर स्वामी फजा पॅरा तिरंदाजीमध्ये त्यांना पदक मिळालेलं आहे. त्यानंतर ज्योती बलियान महिला वर्गामध्ये प्रमुख खेळाडू आहे. तर हे जेवढे पण नावं आहे हे पॅरा तिरंदाजीसाठी आणि तिरंदाजीसाठी नावं आहेत. तर लक्षात ठेवा हे, कारण की डायरेक्ट विचारला जाऊ शकते की राकेश कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे, शीतल देवी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे, डायरेक्ट विचारला जाऊ शकते प्रश्न. तेव्हा आपल्याला आलं पाहिजे की हे पॅरा तिरंदाजीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा, मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कोण? पहिलं ऑप्शन आहे राधिका रस्तोगी, दुसरं ऑप्शन आहे रितू तावडे, तिसरं ऑप्शन आहे मनीषा पाटणकर माहिसकर आणि चौथं ऑप्शन आहे अश्विनी भिडे. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे अश्विनी भिडे या मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त झालेल्या आहे. रितू तावडे जे ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला ते आहे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आहे, हे सुद्धा विचारू शकतात. राधिका रस्तोगी IAS अधिकारी आहे आणि त्यांच्याकडे कोणतं पदभार आहे ते बघू शकता तुम्ही. राधिका रस्तोगी IAS अतिरिक्त मुख्य सचिव अपील आणि सुरक्षा. मनीषा पाटणकर म्हैसकर यासुद्धा IAS अधिकारी आहे, अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग त्यांच्याकडे आहे. पुढचा प्रश्न बघा, आणि हा सध्या 10 किंवा 5 पुढचे 10 ते 5 वर्ष प्रश्न विचारण्यात येणार आहे हा प्रश्न, कारण की जनगणने संबंधित प्रश्न आहे. जनगणनेचा पहिला टप्पा केव्हापासून सुरू होणार आहे? तर 1/4/2026, 1/5/2026, 1/9/2026 आणि 1/10/2026. तर पहिला टप्पा हा सुरू होणार आहे 1/10/2026 पासून. दुसरा टप्पा केव्हापासून सुरू होणार आहे? जनगणनेबद्दल जे जे प्रश्न विचारू शकतात ते प्रश्न आपण कवर केलेले आहे, पूर्ण पॉईंट कवर केले. तर बघा, ही जी जनगणना असणार आहे ही 16वी जनगणना असणार आहे आणि स्वातंत्र्यानंतरची ही 8वी जनगणना असणार आहे. दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहे. अधिसूचना जारी झालेली आहे 16 जून 2025ला. मंत्रालय केंद्रीय गृहमंत्रालय. पहिला टप्पा तुम्हाला आता सांगितला 1 ऑक्टोबर 2026 पासून. दुसरा टप्पा महत्त्वाचा 1 मार्च 2027 पासून सुरू होणार आहे. जनगणना आयुक्त कोण आहे हे सुद्धा लक्षात असू द्या, कारण की प्रश्न विचारू शकता. मृत्युंजय कुमार नारायण, हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. आणि पहिली डिजिटल जनगणना होणार आहे, ठीक आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचे पॉईंट आहे. जनगणनेवर 100% प्रश्न येत असतो. पुढचा प्रश्न बघा, आयुक्तालय ठरले राज्यात नंबर 1 ई गव्हर्नन्स, म्हणजे पहिल्या नंबरचे ठरलेले आहे. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे, ऑप्शन बघून घ्या. पहिलं मुंबई आहे, दुसरं नागपूर आहे, तिसरं नाशिक आहे आणि एक ऑप्शन घेऊन घ्या पुणे. ठीक आहे, तर याचं जे करेक्ट उत्तर आहे नाशिक हे उत्तर याचं करेक्ट आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती कोणाची झालेली आहे? तर पहिला ऑप्शन आहे तृप्ती देसाई, दुसरा आहे मंजुषाताई नागपुरे, तिसरा आहे डिंपल मेहताज आणि चौथा ऑप्शन आहे शर्मिला पिंपोळकर. तर याचं करेक्ट उत्तर आहे तृप्ती देसाई या महिला आयोगाच्या अध्यक्ष झालेल्या आहे महाराष्ट्राच्या. ठीक आहे, त्यानंतर बघा जे बाकीचे ऑप्शन आहेत त्याचे एक्सप्लेनेशन बघा. पुणे महापौरपदी जे आहे त्या मंजुषाताई नागपुरे आहेत. डिंपल मेहताज या मीरा भाईंदर च्या महापौर आहेत. आणि ठाणे महानगरपालिका महापौर कोण आहे? तर शर्मिला पिंपोळकर. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण
खूप महत्त्वाचे चालू घडामोडी घेतलेल्या आहे, या पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर या चालू घडामोडी लिहून ठेवा. 3-4 वेळा व्हिडिओ बघा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. 1 ते 2 मार्क तुम्हाला 100% या व्हिडिओमधून होणार आहे कवर. आणि दररोज चालू घडामोडीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. डेली 7 वाजता आपला व्हिडिओ येत असते.